धनाजी शेठ ठाकूर यांचा वाढदिवस सैनिकांच्या वीर मरण पत्करलेल्या त्या सैनिकांच्या कुटुंबासाठी फार दिलासादायक असा हा वाढदिवस असतो आणि दर वाढदिवसाला त्या माझ्या वीर जवानांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयाचा धनादेश दिला जातोय। ही राष्ट्रभक्ती आहे, ही देशभक्ती आहे आणि अशा एका राष्ट्रभक्ताकडून आणि देशभक्ताकडून HP पेट्रोल पंपाचे ओनर आदरणीय धनाजी शेठ ठाकूर यांच्याकडून या प्रतियोगितेला नकद राशी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी प्राप्त झालेली आहे। आम्ही त्यांचं UDC लाईव्हच्या माध्यमानं आणि आयोजकांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतोय। क्रिकेटप्रती असं प्रेम आणि समाजातील छोट्या मोठ्या सर्वच कार्यक्रमांवरती खरं तर त्यांचं सहकार्य योगदान महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे। तर मी त्यांचं परत एकदा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पंचांना विनंती असेल 18 चेंडूंचा हा सत्र असेल तर लवकरात लवकर सत्र संपविणं गरजेचं आहे, कारण अजूनही 3 मॅचेस मला वाटतोय पेंडिंग आहेत ज्या की टॉप 3 मध्ये लढती होतील। हा सामना डू ऑर डाय, हा सामना डू ऑर डाय असेल। जिंकणारा संघ पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक घेऊन जाणार। 3 षटकांचा सामना, 18 चेंडूंचा सत्र। आकाश पाटील या वेळेला मात्र देसाई टीम कडून स्ट्राइक एंडकडे तर नॉन स्ट्राइक एंडकडे पाहायला मिळतोय मोरेश्वर पाटील। मोरेश्वर अजूनपर्यंत खरं तर टाइम अलर्ट केलेला आहे आणि 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे। नाउ स्टार्ट 3, 2, 1 फर्स्ट डिलिव्हरी। पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, खरपूस समाचार, सामन्याची सुरुवात, जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी अशा प्रकारे आकाशच्या बॅट मधून आलेला एक खणखणीत षटकार। आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या झपकन वधारली। परत एकदा आकाश, गोलंदाजी मार्कवर असणारा सागर, अतिशय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडला जातोय। एक षटकार आणि चौकार मला आठवतोय पहिली मॅच जी आकाशने खेळली त्याची सुरुवात अशीच केली होती, एक षटकार आणि त्याच्यानंतर चौकार। परत एकदा आकाश बॅक टू बॅक दुसऱ्या मॅचला म्हणजे या आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचलाही तशी सुरुवात करतोय एक षटकार आणि चौकाराच्या साह्यानं। धावसंख्या धावपडालावरती 10, वैयक्तिक कोट्यात 2 चेंडू खेळलाय आकाश, 2 चेंडूंना सामोरे गेलाय, परंतु 2 चेंडूंमध्ये आपल्या बॅटची ताकद नजाकत दाखवली, 10 धावसंख्या जमा केल्या। अतिशय सुरेख स्टेडी, नो डाऊट चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर, आदलला जातोय स्क्रीनवरती। हा एक आलेला या प्रतियोगितेतील ब्रँडेड UTC सिक्सर। षटकार चौकार षटकार, धावांची बहुचार। सकाळपासून वातावरण जरी मान्सून सारखं वाटत असेल, किंबहुना दिवसभर खरं तर त्या तेजस्वी सूर्याचं दर्शन नव्हतं, आज अचानकच त्या तेजस्वी आता या क्षणाला दर्शन झालं, परंतु इथं मात्र षटकार आणि चौकारांची बहुचार करताना दिसतोय तोच आकाश पाटील। बॅटला चाटून जाणारा चेंडू, या वेळेला चेतन फंबल होतोय, झेलभूमीला जाणवतोय, एक मोठा जीवनदान मिळतोय तो म्हणजेच आकाशला। देसाई टीमचं ज्यानं 4 चेंडू फेज झाला आणि 4 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार अशा प्रकारे 16 धावसंख्या जमा करतोय स्वतःच्या खात्यावरती। परत एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू, जाणार का? हो, डेफिनेट सीमारेषेच्या बाहेर गेलेला गगनचुंबी षटकार। येस, 22 धावसंख्या धावपडालावरती आतापर्यंत 5 चेंडू, त्यातील 1 निर्धाव आणि निर्धाव सोडला तर त्याच्यानंतर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका घेण्यात यश मिळालं देसाई टीमचा। आकाश या वेळेला काय करणार? नो डाऊट चेतन मात्र परत चुकी करणार नाही, आकाशला परतावं लागेल। यष्टिरक्षकानं पकडलाय झेल, आकाशचा संपलाय खेळ, आकाश होणार बॅक टू पॅव्हेलियन। थँक्यू। खरं तर शॉर्टकट झालेल्या क्रिकेटमध्ये असंच असावं, षटक कमी झाल्यानंतर जावं, दमखम दाखवावा, आपली नजाकत, आपल्या बॅटचं तोंड उघडावं, मोठमोठे फटके घ्यावे, विकेट द्यावी, सरळ यावं परत एकदा। कारण आतापर्यंत टॉप ऑर्डरला खेळणारे जे खेळाडू असतात, किंबहुना 1 ते 5 पर्यंत खेळणारे खेळाडू हे अगदी हुकमी खेळाडू असतात प्रत्येक टीममध्ये, आणि इथं मात्र त्याच आकाशची जागा भरून काढण्यासाठी जाणारा नवीन खेळाडू आहे विकास।
ज्या विकासनं पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला सकाळच्या सत्रात, खरं तर दुसऱ्या मॅचचा, आणि तोच विकास मात्र या वेळेला फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नॉट्रॅक एंडकडे, कारण इथं षटक संपला गेला आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 1-22च्या घरात. याच सरासरीने जरी वाटचाल केली तर 60-65 धावसंख्या सहजगत्या पूर्ण करू शकतील आपल्या टीमसाठी. तोच मात्र मोरेश्वरला दिवसभर देसाई टीमच्या मात्र मोरेश्वरला अजूनही सूर गवसला नाही. तो मोरेश्वर स्ट्राईक एंडकडे येतोय, पंचांकडून गाड घेतोय, टेलनी करतोय बुरुजावरून, पाहणी करतोय कुठून आपल्याला आक्रमण करता येईल, कुठून आपल्याला मोठमोठे फटके घेता येतील, अशा प्रकारची टेहळणी करताना दिसतोय. चला टाइम अलर्ट असेल मात्र या वेळेला जितेंद्र पण 15 मिनिटातच खरं तर आपल्याला आता उर्वरित 10 मिनिटांमध्ये जर अगदी आपली षटकं पूर्ण झाली नाही तर एक खेळाडू हा सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. सावरकर टीम बी नोटेड ही सूचना. विकी घरत गोलंदाजी ट्रॅकवरती लेफ्ट आर्म. हो, अतिशय सुरेख. या वेळेला निश्चितच काय होतोय, एक धावसंख्या पूर्ण गेली आणि एक धावसंख्येबरोबर धावसंख्या मात्र वधारली. मोरेश्वर स्वतः खेळतोय या धावसंख्येवरती, तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती 23च्या घरात. तो विकास, ज्या विकासच्या बॅटला सूर गवसला गेल्या सामन्यामध्ये मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळेल. चौफेर फटकेबाजी होती, अतिशय सुरेख. 30 नजाकत 30 दहशत, तोच दरारा आणि आपल्या बॅट मधून दाखवलेला देसाई टीम कडून 1 डाऊन साठी आलेल्या विकासच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. विदाउट फुटवर्क अगदी पददालित्य नसताना क्रीज मधूनच ताकदीचा वापर केला आणि टायमिंग प्रॉपर दिला. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. हो, परत एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, या वेळेला मात्र बुंद्यात टाकला होता. बॅटच्या अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पददालित्य असतं तर किंबहुना हा फुलटॉस चेंडू घेता आला असता, परंतु जोखमीचं खेळ, कारण क्रिकेटमध्ये ज्या वेळेला यष्टीरक्षक अगदी अष्टॅंच्या जवळ असेल तेव्हा जोखमीचे फटके घेणं अनेक खेळाडू टाळतायत. तेच केलं विकासनं. हो, अतिशय सुरेख. या वेळेला मात्र निश्चितच झेलच्या स्वरूपात मोरेश्वर होणार बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. खरं तर सकाळपासून 3 मॅचेस मोरेश्वरला आजच्या दिवसात खरं तर सूर गवसलं नाही. दोन्ही मॅच मध्ये अतिशय नाराज अवस्थेत आणि परत एकदा आता 3 चेंडू फेस झाला, 2 चेंडू फेस झाला आणि 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धावसंख्या दिल्या. येस, 2 मिनिटं आहेत आणि 2 चेंडू झाले नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी घ्यावं लागणार. एक महत्वाची सूचना आहे, रेड अलर्ट, येलो कार्ड. आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवर असणारा विके, डाव्या हाताचा हा गोलंदाज हिमांशूसाठी, हा हिमांशू हार्ड हिटर. डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज, लेफ्ट हँडेड बॅट्समन. पाहायचं आहे कशा प्रकारे अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू येतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. येस, 30 दहशत. आणि मला वाटतं निश्चितच ज्या हिमांशूनं पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता तोच हिमांशू या वेळेस मात्र परत एकदा तोच दमखम दाखवतोय. मनगटाच्या साह्यानं टोलविण्यात यश आलं. परत एकदा त्याच पद्धतीनं कॉम्बॉक्सकडे दिला बिरकावून, चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर हवाई सफर करताना 6 धावांसाठी आलेला हा एक षटकार. येस, थँक्यू.
40 धावसंख्या धावपटलावरती आहे. 2 षटक संपली गेली. पहिला षटक संपला होता. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 22. दुसरा षटक आला विक्की घरत घेऊन 6 चेंडूंचा वडीमार केला आणि 6 चेंडूंमध्ये 1 विकेट देऊन 18 धावसंख्या. दोन्ही गोलंदाज तसं पाहिलं तर थोडेसे महागडे ठरताना दिसत आहेत. तिसरा षटक निर्णायक षटक शेवटचा षटक घेऊन येणार स्वतः जितेंद्र ठाकूर. जितू ठाकूर पाहायचं आहे त्या विकाससाठी, जो विकास 1 डाऊन साठी आला आणि 2nd डाऊन साठी आलेला हिमांशू करण सलामीची जोडी आता मात्र डगआउट मध्ये परतलेली आहे. 2nd डाऊन साठी आणि 1 डाऊन साठी आलेले 2 खेळाडू मात्र तग धरून मैदानाची आणि आपल्या संघाची धुरा सांभाळताना दिसत आहेत. फरक एकदा अतिशय सुरेख. डिप मिड विकेट कडून मिड विकेट कडून डिप मिड विकेट कडे चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. विकास सध्या खरं तर या मैदानात ज्या नावाचं वादळ आहे, खरं तर हे दोघेही तसे स्फोटक फलंदाज आहेत. आल्या आल्या लगेचच त्याच पद्धतीनं परत एकदा चेंडू पाठवला जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा आलेला अगदी जमिनीला पॅरलल समांतर षटकार आणि अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय देसाई टीम. 50 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहे ठाणे टीम कडून. सावरकर टीमच्या विरोधात खेळताना नाणेफेकीचा कौल हारला आणि त्याच्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना दमखम दाखवला देसाई टीमनं. जितू ठाकूर ओ खोलवर टप्प्याचा आणि मात्र लेग बिफोर विकेट. परतावं लागेल विकासला. बॅक टू पॅव्हेलियन. येस, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू घेण्याचा प्रयत्न फसला. इथं मात्र विकासला परतावं लागलं, ज्याच्या बॅटला सूर गवसला होता. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली या विकासच्या. आता या विकासची जागा भरून काढण्यासाठी जातोय जितेश. जितेश उंचपुरी शरीर यष्टी. आपण पाहिलं देसाई टीम तिन्ही मॅचचा जर विचार केलात तर मोरेश्वर आणि आकाश हा खरं तर सलामीसाठी यायचा, परंतु त्याच्यानंतर त्यांनी वारंवार बदल केले. 3 षटकांचे सामने आहेत म्हणून हार्ड हिटरना पुढे पाठवणं गरजेचं आहे. इथं मात्र जितेशनं तेच केलं. विकास परततोय ना परततोय. त्याच्या पाठीवरती स्ट्रेट हिट केला. लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला आहे. गगनचुंबी षटकार. 56 धावसंख्या धावपटलावरती अब तक 56 रन देसाई टीम के नाम पे. देसाई टीमच्या 56 धावसंख्या धावपटलावरती आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड लास्ट टू गो. जितू ठाकूर अटल सेतू एंड कडून मारा करतो. एक मध्यम गतीचा गोलंदाज, थोडासा फिरकी व्हेरिएशन आहे, बदल करतोय चेंडू मध्ये. या बॉलला मात्र तसा चेंडू फेकला. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. जाणार निश्चित चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स बाउंड्री. चौकार. क्या बात. खरं तर सेमीफायनलला फलंदाजी कशी करावी, डू आर डाय मॅच, करो या मरो हा सामना. जिंकल्यानंतर 1 चषक निश्चितच. सकाळपासून जो झंझावात देसाई टीमनं मात्र मैदानावरती ठेवला, तशीच साजेशी फलंदाजी करताना, स्फोटक फलंदाजी करताना दिसला. जितेशनं आले 1 षटकार 1 चौकार. शेवटचा चेंडू अतिशय सुरेख. बॅक टू बॅक. नो डाऊट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. हा एक खणखणीत षटकार. थँक्यू. 66 66 धावसंख्या गुणपटलावरती दिसत आहेत. 18 चेंडूंमध्ये 66 धावसंख्या म्हणजे टू मच, अगदी खूप जास्त धावसंख्या. परंतु त्याही चेतन सारख्या फलंदाजाची एक विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यासोबत जाणारा अगदी सलामीचा जितू आहे. अशा अनेक फलंदाज, ज्या फलंदाजाच्या जर अगदी त्यांच्या बॅटला सूर गवसला तर निश्चितच 66 धावसंख्या पूर्ण करतील का? कारण क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतोय. MLA ट्रॉफी 2018 असावी आणि या 2018च्या MLA ट्रॉफी मध्ये आपण साईच्या मैदानावर पाहिलं की 6 चेंडूंमध्ये 37 की 38 धावसंख्या सुद्धा सहजगत्या पूर्ण झाल्या होत्या. आणि म्हणूनच क्रिकेट
ह्या सातत्यानं क्रीडा रसिकांच्या मनावरती हा खेळ अधिराज्य का गाजवू लागला, कोणत्याही क्षणी कोणतं चित्र बदलतोय ते पाहायचं आहे आपल्याला. कारण सावरकर संघ 18 चेंडू आणि प्रतिस्पर्धी टीमला 18 चेंडूंचा भडीमार देताना 66 धावसंख्या दिल्या. आतापर्यंत 3 चेंडूत मला वाटतं फेस झालं जितेश, आणि 3 चेंडूंमध्ये 2 षटकार 1 चौकार आणि अशा प्रकारची एक विस्फोटक फलंदाजी या सर्व खेळाडूंची पाहायला मिळाली, जी की टीम आहे देसाईवरून. उर्वरित अजूनही काही मॅचेस आहेत, तर दोन्ही टीमना विनंती करेन. पहिल्या दिवशी मला वाटतोय बोरखार टीम, सेकंड डेज बामणडोंगरी, आणि आत्ता मात्र या दोन टीममधून कोण टॉप 3 मध्ये क्वालिफाय होतोय ते पाहायचं आहे. या तिघांमध्ये लढती असतील त्या बक्षीस पात्र ठरण्यासाठी, आणि अखेर पहिला कोण ठरला जातोय, या ट्रॉफीचा चॅम्पियन कोण ठरला जातोय, खरं तर टीएम ट्रॉफी 2024 मानकरी कोण ठरला जातोय, हे क्षणचित्र खरं तर काही क्षणानंतरच स्पष्ट होतील. सलामीची जोडी मैदानात जाताना दिसणार. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. साखली स्फोट खरं तर या मैदानावरती आल्या आल्या प्रत्येक खेळाडूच्या बॅट्स मधून मोठमोठे फटके पाहायला मिळाले. आपल्यासाठी सुद्धा देसाई टीम किंबहुना 15 मिनिटांचा अवधी असेल, आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करणं आपल्याला हाताळणं गरजेचं. 10 मिनिटांमध्ये 2 षटक, अन्यथा 11वा मिनिट जर आपण खर्च केला तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला फील्डसाठी यावं लागेल, याची नोंद घ्यायची आहे. आणि म्हणूनच बरोबर आता 4:42 होत आहेत, किंबहुना अजूनही तसं पाहिलं तर पुढचे सर्व सामने आपल्याला 3-3 षटकांचे खेळविता येतील जर सर्वांनी सहकार्य केलं, आणि त्याचबरोबर खेळ आणि खेळातील वेळ जर वाचविलात तर वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. 18 चेंडू 66 धावा. चेतन, आणि निश्चितच खरं तर मैदान कोणतंही असो, जो संघ मानत नाही हार, त्या संघाचं नाव आहे सावरखार. पाहायचं आहे या वेळेला सावरखार संघ काय दमखम दाखवतोय. स्वतः कर्णधार खरं तर UPL सीझन 4 मध्ये श्री स्वामी समर्थ पागोटे संघाचं नेतृत्व करणारा कर्णधार सध्या आपल्या गावासाठी खेळताना दिसतोय या ट्रॉफीमध्ये, तोच चेतन. गोलंदाजी मार्कवरती बादल. आडव्या पट्ट्यात निश्चितच आल्या आल्या सुरुवात. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फाईन लेगच्या दिशेनं पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. आणि निश्चितच कालचा अगदी जर आपण जोखालेखा बघितला मागे जाऊन, तर काली अशाच धावसंख्या होत्या, मात्र त्या वेळेला बारक्या कांबळे यानं 37 धावसंख्या उभ्या केल्या होत्या. अशाच प्रकारचा खेळ निश्चितच खेळेल का? आणि परत एकदा, कारण आत्मविश्वासानं असं म्हटलं जातोय श्याम सर की माणूस पहिल्यांदा मनात हारतोय आणि नंतर मैदानात हारतोय. चेंडू द्या. चेंडू लगेचच मैदानावरती. बादल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. अटल सेतू एंड कडून मारा करतोय. अतिशय जलद गतीचा गोलंदाज देसाई टीमचा. अतिशय सुरेख. तीच दिशा, तीच नजाकत, तोच फटका आणि तेवढ्याच धावा. चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती खरपूस समाचार. 4-4 8. 2 चेंडूंमध्ये 8 धावसंख्या. अशाच फटक्यांची अपेक्षा क्रीडा रसिकांना, आणि तेच फटके आता चेतन आपल्या बॅटमधून दाखवतोय. एखादा जर फटका आपल्या बॅटच्या टप्प्यात आला तर निश्चितच त्याचा कार्यक्रम, आणि त्याबरोबरच 6 धावसंख्येसाठी सुद्धा मोठमोठे फटके घेण्याची दमखम खरं तर ताकद ज्याच्या बॅटमध्ये आहे तो चेतन आपल्या संघासाठी मात्र 2 हात करताना दिसतोय देसाई टीम सोबत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक. अतिशय सुरेख अप्रतिम गोलंदाजी, आणि त्या गोलंदाजीतूनच 1 धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती आहे 9च्या घरात.
वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील हा पुढचा चेंडू. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. जेतू वैयक्तिक स्वतःचं खातं उघडतोय 1 या धावसंख्येनं. आतापर्यंत गोलंदाजीचं जर विवरण करायचं झालं तर पहिले 2 चौकार सोडले तर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती चांगलंसं नियंत्रण बादल देसाई टीम कडून खेळतोय. बोरखार टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. बामणडोंगरी संघ आपणही तयारीत राहायचं आहे कारण सर्व बक्षीसपात्र मॅचेस थोड्या वेळातच या मैदानावरती सुरू होतील. बादल आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू, तीच नजाकत, तोच क्षेत्र आणि परत एकदा आपल्या बॅट मधून या षटकात तिसरा आलेला हा खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 14च्या घरात म्हणजे 3 चौकार आणि 2-1-1 अशा धावसंख्या धावपटलावरती या षटकातील बादलचा शेवटचा चेंडू असावा. अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू असावा 3 षटकांचा. म्हणजे या सत्रातील खरं तर एका गोलंदाजाला 1 षटक हाताळता येतोय आणि त्यातीलच पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः कर्णधारानं दिली बादलकडे. तोच बादल मात्र 5 चेंडू फेकतोय, 3 चौकार आणि 2 एकेरी धावसंख्या देतोय. आपल्या षटकातील आपल्या कोट्यातील अंतिम चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं. अतिशय सुरेख, खरं तर ज्याचा झोनच स्ट्रॉंग आहे त्या स्क्वेअर आणि बरोबर फाईन लेग कडे मात्र चेंडूला पाठवला जातो. 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली. 15 धावसंख्या धावपटलावरती आहेत. इथं मात्र षटकाची समाप्ती जाहीर करतात आमचे क्वालिफाईड पंच विशू कोहली आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावसंख्या धावपटलावरती आहेत. विदाऊट लॉस, कोणत्याही प्रकारचा खरं तर घातपात नाही, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी मात्र विकेट फॉलोअप करता आली नाही देसाई टीमला. या सरासरीने जरी वाटचाल केली तरी विजयाच्या पल्ल्यापर्यंत पोहोचता येऊ शकत नाही. मोठे फटके घ्यावे लागणार आहेत. चौकार षटकारांची खैरात, चौकार षटकारांचे बावचार, चौकार षटकारांचा पाऊस या मैदानावरती पाहायला मिळेल तरच विजय संपादन करता येईल. कारण आता येऊन समीकरण थांबलंय ते 12 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अतिरिक्त 40 किंबहुना कैक वेळेला 4 षटकांच्या सामन्यामध्ये एखाद्या टीमचा स्कोर एवढा मोठा नसतोय. एवढी धावसंख्या मात्र त्यांना आता 12 चेंडूंमध्ये पूर्ण करायची आहे. तोच फलंदाज तर गोलंदाजी मार्कवर देसाई टीमचा फिरकीचा शहेनशाह प्रवीण या वेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर देसाई टीम कडून इन स्विंग करतोय, आउट स्विंग करतोय, कट करतोय आणि त्याचबरोबर खरं तर व्हेरिएशन आपण पाहू शकाल त्याच्या प्रत्येक 6 चेंडूंमध्ये अगदी अलगद चेंडू टाकतोय. इथं मात्र काय होणार, पकडला जाईल का? हो, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होतं. इथं मात्र प्रवीणला समजलं नाही. 1 धावसंख्या पूर्ण झाली आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वधारली धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 16च्या घरात. किंबहुना ड्रॉ होईल त्याच्यामधून फायनल साठी 1 संघ, तर लगेचच पुढची सेमीफायनल साठी बामणडोंगरी आणि अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. झेल खाली, क्षेत्ररक्षक पकडला जाईल. झेल इथं संपला जाईल. जीतू ठाकूर यांचा खेळ परतला जातोय. सलामीवीर जीतू ठाकूर बॅक टू पॅव्हेलियन. नवीन बॅट्समन सागर, गोलंदाजी मार्कवरती असणारा हा गोलंदाज, ज्या गोलंदाजानं 2 मॅच मध्ये खरं तर उत्तम गोलंदाजी केली, तोच गोलंदाज मात्र या वेळेला गोलंदाजी मार्कवरती देसाई टीम कडून आहे. सागर जातोय फलंदाजी मार्कवरती. 1 डाऊन साठी सागर. संपूर्ण संघाची आता मदार ज्याच्यावरती आहे, संपूर्ण संघाची धुरा ज्याच्यावरती आहे, तोच मात्र सागर प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट कोणत्या प्रकारची मनात संकल्पना घेऊन उतरलाय, कारण पल्ला तसा विजयाचा प्रचंड दूर राहिलेला आहे. हो, अतिशय बॅटला चाटून जाणारा चेंडू. सागर आल्या पावली परतला जाईल. बॅटला चाटून जाणारा चेंडू थोडी उचली घेतोय. यष्टिरक्षक मात्र चेंडूला झेल पकडतोय आणि त्याचबरोबर सागरची खेळी येतोय संपुष्टात. सागर होतोय बॅक टू पॅव्हेलियन.
आतापर्यंत दुसरा झटका बसतोय आणि सेकंड डाऊन साठी येतोय नवीन फलंदाज सूरज. दोन्ही कर्णधार बोरखार आणि त्याचबरोबर बामण डोंगरी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण प्लीज कॉम्बॉक्सकडे या, ज्या ठिकाणी ड्रॉ होईल आणि या टीम मधून या सामन्यामधून विजयी संघ ड्रॉसाठी येईल. अतिशय सुरेख सेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. लॉंग ऑन कडे असणारा क्षेत्ररक्षक एक धाव देतोय, एक धाव संख्येवरतीच समाधान. खरं तर एक्का दुक्का से काम चलने वाला नाही आहे. इथं मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. एक धावसंख्येने धावसंख्या वधारली, धावसंख्या धावपटलावरती एक दशक 7-17च्या घरात 17 लॉस ऑफ 2 विकेट्स, 8 चेंडू 50 धावा. परत एकदा अतिशय सुरेख त्याच ताकदीनं चेंडूला मात्र स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या बरोबर मधोमध सीमा रेषेच्या बाहेर एक गगनचुंबी षटकार. धावसंख्या धावपटलावरती 6 निशी वाढली, 23 धावसंख्या धावपटलावरती आहेत. आता 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. मोठे फटके आणि ज्या वेळेला अंतिम सामने खेळण्यासाठी सर्व संघ सज्ज होत आहेत त्यावेळेला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बरेच जण फलंदाजी करण्याचा दिवसभर खरं तर आपले एनर्जी लॉस झालेली असतो आणि त्यावेळेस आपण खेळावं आणि त्याच्यानंतर प्रतिस्पर्धी टीमला खेळण्यासाठी द्यावं हा एक प्रत्येकाचा मनसुबा असतो. इथं मात्र स्वतः गोलंदाज झेल पकडतोय आणि इथं मात्र चेतनला परतावं लागेल. बॅक टू पॅव्हेलियन. 12 चेंडूंचा खेळ संपला, 2 षटक संपली गेली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात त्या 23 लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 23. सलामीची जोडी मात्र गारद झाली आणि त्यांच्यासोबत सागर म्हणजे सागर, जितेंद्र ठाकूर आणि चेतन गरात हे डगआउट मध्ये मात्र आपली खेळी संपुष्टात करून परत त्यांना दिसत आहेत. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन गेलेला फलंदाज दीपक. 6 चेंडू 44 धावा. सहा चेंडू 44 धावांची आवश्यकता. खरं तर औपचारिकता आता सामन्यामध्ये राहिली असं म्हटलं तर काही वावगं ठरलं जाणार नाही आणि निश्चितच सकाळपासून ज्या टीमच्या नावाचा आवाज होता, आगाज होता, ती टीम मात्र या वेळेला आपल्या खेळाची दमखम दाखवताना दिसतोय. इथं मात्र आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती आला तो नवीन दक्ष गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न काय होतोय, पकडला जाईल का झेल. इथं प्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्या पलून काढल्या आणि 2 धावसंख्येनिशी एक धावसंख्या पलून काढली आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 25. अजूनही 4 चेंडू 42 धावा. परत एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं पकडला जातोय झेल. बॅक टू बॅक हा फलंदाज मात्र दीपक होतोय बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन गेलेला फलंदाज मनीष. सावरखार टीमचा मधल्या फलीतील मिडल ऑर्डरला खेळणारा खेळाडू मनीष या वेळेस मैदानामध्ये 3ऱ्या चेंडूचा बडीमार स्वीकारतोय. तर गोलंदाजी मार्कवरती असणारा चला झटपट फलंदाजांना बाहेर यायचं आहे. अतिशय सुरेख ताकदीचा वापर केला आणि मनीषनं आल्या भिरकावला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला एक खणखणीत षटकार. चला बामण डोंगरी संघ आणि त्याचबरोबर प्रजीव मस्कर बोरखार टीम, चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी समोर या आपल्या स्टेजवरती यायचं अतिथी कक्षात, ज्या ठिकाणी अगदी त्या टिपॉयवरती आपल्याला ड्रॉ केलं जाईल कोणता संघ अंतिम फेरीत नशिबानं आणि कोणत्या संघाला एक मॅच खेळण्याची मुभा मिळेल, सवलत मिळेल ते पाहायचं आहे. या षटकातील पुढचा चेंडू किंबहुना मला वाटतोय सेकंड लास्ट टू गो 5वा चेंडू घेऊन येईल दक्ष. देसाई टीम कडून खेळणारा रायझिंग स्टार उगवता तारा दक्ष यावेळेस मात्र परत एकदा 1 धावसंख्या पूर्ण करतायत. 1 धावसंख्येनिशी धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 32 म्हणजे अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे.
किंबहुना 3 षटक झाली. अर्ध्याहून अधिक स्कोर पूर्ण करतोय का सावरखार टीम. आखूट टप्प्याचा चेंडू या बलाला मात्र निश्चितच झेल खाली असणारा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. इथं मात्र संपला जातोय खेळ. दोन्ही सत्रांची समाप्ती झाली आणि इथं विजयी झालेला संघ देसाई टीम या तिसऱ्या दिवशी टॉप 3 मध्ये क्वालिफाय होतोय. परास्त झालेल्या संघाला पुढच्या अगदी वाटचालीसाठी शुभेच्छा असतील आणि जिंकलेल्या संघाचं खरं तर हार्दिक अभिनंदन. चला तिन्ही टीम बामणडोंगरी टीम आणि त्याचबरोबर बोरखार टीमचा कर्णधार सज्जन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर बामणडोंगरी संघाचा संघनायक आणि देसाई संघाचा संघनायक. चला तिघांनी या लवकर.